नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 465वा भाग. आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली मराठीतील कविता आहे. एका आहार तज्ज्ञाने मला नारळाचे पाणी आणि नारळाचे खोबरे अशा आहारावर 15 दिवस ठेवले. आणि काय आश्चर्य, मला कोणत्याही झाडावर सहज चढता येऊ लागले. आपण जे खातो तेच बनतो आणि हे खरे वाटू लागले. एका आहार तज्ज्ञाने मला नारळाचे पाणी आणि नारळाचे खोबरे अशा आहारावर 15 दिवस ठेवले. आणि काय आश्चर्य, मला कोणत्याही झाडावर सहज चढता येऊ लागले. आणि आपण जे खातो तेच बनतो हे पण खरे वाटू लागले. आता दुसरी कविता आहे. एका मॅनेजमेंट तज्ज्ञाने आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना सांगितले, स्वतःचा अनुभव हा महत्त्वाचा आहेच, पण तरीही तुम्ही लेक्चरला नेमाने येत जा, पुस्तके पण वाचित जा, कारण दुसऱ्यांच्या चुकांपासून आपल्याला शिकणे भागच आहे. कारण मी फक्त स्वतःच्याच चुकांपासून शिकणार असे ठरवणेच चूक आहे. दुसऱ्यांच्या चुकांपासून आपण शिकायचेच आहे, कारण माणूस इतक्या संख्येने चुका करू शकतो की मग चुका करण्यातच आयुष्य निघून जाईल आणि त्या सुधारायला वेळ राहणेच अशक्य होऊन जाईल. आता तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित हा 11वा भाग. कर्मेंद्रिये व पाची इंद्रिये आपल्या ताब्यात पाहिजे. काय करायचे काय वाटायचे आपल्या ताब्यात पाहिजे. काही दिसले आणि ऐकले परिणाम न झाला पाहिजे. चित्त विचलित व्हायचेच बंद झाले पाहिजे. इंद्रियांचे भावनांचे प्रथम दमन झाले पाहिजे. प्रतिक्रिया म्हणून काही केलेच नाही पाहिजे. कासव त्याचे पाय त्याच्या आत घेऊन टाकतो. कशालाही मग प्रतिसाद शक्यतो तो टाळतो. कासव त्याचे पाय त्याच्या आत घेऊन टाकतो. कशालाही मग प्रतिसाद शक्यतो तो टाळतो. विचारांचे प्रतिसाद आपण टाळलेच पाहिजे. अनकर्मानेही प्रतिसाद दिला नाही पाहिजे. विचारांचे प्रतिसाद आपण टाळलेच पाहिजे. अनकर्मानेही प्रतिसाद दिला नाही पाहिजे. विना प्रतिसाद दुःखही सहन झाले पाहिजे. दुःख दूर करण्यासाठीही प्रतिसाद नाही पाहिजे. विना प्रतिसाद दुःखही सहन झाले पाहिजे. दुःख दूर करण्यासाठीही प्रतिसाद नाही पाहिजे. चिंता पश्चात्ताप यातून मुक्त राहिले पाहिजे. सर्व स्वीकार करण्याची तितिक्षा आम्हा पाहिजे. चिंता पश्चात्ताप यातून मुक्त राहिले पाहिजे. सर्व स्वीकार करण्याची तितिक्षा आम्हा पाहिजे. सम्यक विचार करून सर्व स्वीकार झाले पाहिजे. ग्रंथ आणि गुरु यांच्या मनचे झाले पाहिजे. सम्यक विचार करून सर्व स्वीकार
स्वीकार झाले पाहिजे. ग्रंथ आणि गुरु यांच्या मनसे झाले पाहिजे. ग्रंथ आणि गुरूंवर श्रद्धापूर्ती पाहिजे. स्वतःचा अनुभव, स्वतःचा विचार हेही पाहिले पाहिजे. ग्रंथ आणि गुरूंवर श्रद्धापूर्ती पाहिजे. स्वतःचा अनुभव, स्वतःचा विचार हेही पाहिले पाहिजे. फक्त कोणी सांगतो म्हणून स्वीकार नको व्हायला. सर्व बाजूंनी योग्य विचार हाच दंडक पाहिजे. फक्त कोणी सांगतो म्हणून स्वीकार नको व्हायला. सर्व बाजूंनी योग्य विचार हाच दंडक पाहिजे. सारे लक्ष केंद्रित करून योग्य कर्म पाहिजे. विचार कर्म करताना विवेक जागा पाहिजे. सारे लक्ष केंद्रित करून योग्य कर्म पाहिजे. विचार कर्म करताना विवेक जागा पाहिजे. समाधान मिळण्यासाठी एकच गोष्ट पाहिजे. मूळ ब्रह्मावरील लक्ष कधी न हलले पाहिजे. समाधान मिळण्यासाठी एकच गोष्ट पाहिजे. मूळ ब्रह्मावरील लक्ष कधी न हलले पाहिजे. बाकी सारे विचार डोक्यातून निघून गेले पाहिजे. मूळ ब्रह्मच फक्त डोक्यात राहिला पाहिजे. बाकी सारे विचार डोक्यातून निघून गेले पाहिजे. मूळ ब्रह्मच फक्त डोक्यात राहिला पाहिजे.